काल पत्रकार परिषदेत बोलणारे अजित पवार अतिशय गांगरलेले होते. त्यांना सुचत नव्हतं बहुतेक काय बोलावं ते. तर मला असं वाटतं की ह्याच्यात त्यांची भूमिका नक्कीच आहे. ड्रिंक अँड ड्राईव्ह संदर्भातला पुण्यामध्ये भीषण अपघात घडला होता आणि या अपघातानंतरही अजित पवार जवळपास 4 ते 5 दिवस बोललेले नव्हते. पालकमंत्री आहेत पुण्याचे ते आणि यावर स्वतः अंजली दमाने यांनी सवाल उपस्थित केले आहेत. आपल्याबरोबर मॅम स्वतः आहेत. मॅम काय म्हणाल, हा सवाल तुम्ही उपस्थित केलेला आहे त्यांच्यावर? कसं आहे की पालकमंत्री म्हटलं ना की त्याच्यावर पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी असते आणि जे जे होतं जिल्ह्यात, मग तिथलं बजेट म्हणो, तिथली कायदा सुव्यवस्था म्हणो, आणि एवढी मोठी घटना घडते आणि ती त्याचे पडसाद अगदी देशभर बाहेरनं सुद्धा लोकांचे त्याच्यावर ट्विट्स येतात, सगळं येतं आणि सगळी प्रसारमाध्यमं ते कॅरी करतात. आणि अशा वेळेस 1-2 नाही तर 4 दिवस तिथले पालकमंत्री दिसत सुद्धा नाहीत, माध्यमांपुढे येत सुद्धा नाहीत. म्हणजे असं काय कारण असावं? आणि याच्यामुळे माझ्या मनात आधी शंका होती. नंतर मी काही पत्रकारांशी बोलले, काही जाणत्या लोकांशी बोलले, पुण्याच्या लोकांशी बोलले, बरीच माहिती घेतली आणि असं कुठेतरी आता क्लिअर कट होत आहे. कारण ससून रुग्णालय याच्यात अजित पवारांची किती पकड आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. राष्ट्रवादीचीच किती पकड आहे ते सगळ्यांना माहिती आहे. आणि आत्ताच्या घटकेला हसन मुश्रीफ म्हणा, टिंगरे म्हणा यांनी पाठवलेलं ते पत्र पण आहे, ते पण आता माध्यमांनी बाहेर काढलं आहे. तर या सगळ्यांमधनं आपल्याला दिसतंय की कुठे ना कुठे राष्ट्रवादीची म्हणजे अजित पवार गटाची याच्यात इन्व्हॉल्वमेंट नक्कीच होती आणि आहे. पण एकच गोष्ट नाही आहे, तर त्यांच्या पोलीस यंत्रणेवर दबाव, ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डवर दबाव, इकडे आज आपण ससूनचं बघितलं तर अक्षरशः रक्ताची सॅम्पल्स बदलली गेली. स्पेशल प्रेफरन्शियल ट्रीटमेंट त्या मुलाला जी तिथे पोलीस स्टेशनमध्ये मिळाली. आणि मला जे आता इनपुट्स मिळाले, ज्याच्यावर मी आता काम करते, ते बहुतेक 1-2 दिवसात होईल तयार. त्या सगळ्यांवरनं क्लिअर कट दिसतंय की, आणि त्यात महत्त्वाची बाब म्हणजे काल जी अजित पवारांचं प्रेस कॉन्फरन्स झालं त्याच्यात नेहमी तावातावानी बोलणारे अजित पवार काल दिसत नव्हते. काल पत्रकार परिषदेत बोलणारे अजित पवार अतिशय गांगरलेले होते. त्यांना सुचत नव्हतं बहुतेक काय बोलावं ते. तर मला असं वाटतं की ह्याच्यात त्यांची भूमिका नक्कीच आहे. त्यांनी कोणाला फोन केले, किती वेळा फोन केले आणि बचावासाठी फोन केले का नाही ते आता लवकरच बाहेर येईल. पण कुठे ना कुठे असं वाटतं की त्यांची चौकशी जर व्हायची असेल तर एकतर त्यांचा फोन चेक केला पाहिजे किंवा त्यांच्यावर नार्को टेस्ट झाली पाहिजे. ती म्हणून माझी ही जी मागणी होती नार्को टेस्टची, ती त्याच्यासाठी होती. तुम्ही नार्को टेस्टची मागणी करताय, फोन चेक करताय, कुठले प्रूफ आहेत का तुमच्याकडे किंवा कुठल्या बेसवरती, कुठल्या दाव्यावरती? हेच मला गंमत हीच वाटते की आज जर स्वाती मालिवालचा इश्यू म्हणा किंवा दिल्लीचा एक्साईज कॅम्प म्हणा, याच भाजपनी एका मुख्यमंत्र्याचे फोन सुद्धा जप्त केले होते आणि त्यांचा पासवर्ड मागितला आणि तिसऱ्या कोणीतरी 100 कोटी दिले म्हणून आरोप केला, म्हणून त्या मुख्यमंत्र्याला सुद्धा जेलमध्ये टाकलं. तर यांची निदान नार्को टेस्ट होण्यात मला वाटत नाही काही हरकत आहे. पण त्यांची झाली पाहिजे तरच सत्य जे आहे ना ते बाहेर येईल. नाही तर ते नाही म्हणत राहतील आणि यंत्रणांची हिंमत नाही आहे की अजित पवारांविरुद्ध काही एरवी कारवाई होईल. तर हे झालं पाहिजे आणि याच्यासाठी ज्या ज्या नेसेसरी स्टेप्स आहेत ते आपण सगळ्यांनी एक जबाबदार नागरिक म्हणून घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं. काही बिझनेस संबंधी असं तुम्हाला तुमचा आरोप आहे किंवा त्या संदर्भात तुम्ही त्याच्यावर माझी चौकशी आता चालू आहे. जसं मी म्हटलं, मी अनेक जणांशी बोलली आहे, पुण्याच्या लोकांशी बोलली आहे. तर ते सगळे डिटेल्स एकदा हातात आले, कारण पुराव्याशिवाय बोलणं हे अतिशय चुकीचं ठरेल. म्हणून जेव्हा माझ्या हातात येईन त्यांची नक्कीच वाजवणार मी. कुणी आमदारांनी फोन केला असं बोलत जाते, तो आमदार कोण असा असं तुम्हाला किंवा नेता? नाही, आमदारांनी फोन केला म्हणजे ते टिंगरेंचं म्हणताय का तुम्ही? नाही, माझं तर सरळ म्हणणं आहे की अजित पवारांनीच फोन केला आणि त्यांनीच टिंगरेला पाठवलं की बाबा ते होत आहे की नाही जाऊन बघ, तू तिथे बसून राहा जोपर्यंत ते नीट होत नाही तोपर्यंत. तर माझा सरळ आरोप त्यांच्यावर आहे, माझा कोणा इतरांवर नाही आहे. आणि जर नसेल, म्हणून मी म्हटलं ते CP जे आहेत त्यांना हे प्रश्न विचारले गेले पाहिजेत आणि त्यांचं स्पष्ट ओपिनियन हो का नाही की त्यांनी लेखी द्यावं की बाबा मला एकदाही अजित पवारांचा फोन आला नाही की दबाव आला नाही, हे त्यांनी स्पष्ट सांगावं. पण ते स्पष्ट तसं बोलणार नाहीत. वाया आता उत्तरं दिली येतात. पुढच्या 1-2 दिवसात काय तुम्ही धमाका करताय? नाही, आता जसं बाहेर येत जाईल तसं आपण करूयाच, पण लिगली याच्यावर गेल्याशिवाय दुसरा मार्ग नाही असं दिसतंय मला. नक्कीच आपण पाहता की अजित पवारांवरती
दमाने यांनी गंभीर आरोप केले आहेत आणि या संदर्भात आपण पुढील 1-2 दिवसामध्ये सुद्धा काही व्यवसायासंदर्भातल्या तांत्रिक माहिती सुद्धा बाहेर काढणार असल्याचं दमाने यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कॅमेरामॅन अनिल पवारसह विनायक पाटील, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.